घे बावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत आरोग्याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स आणि त्याचबरोबर ॲसिडिटी कमी करण्यासाठी काही खास व्यायाम प्रकारही पाहूया। सुरुवात करूया या एपिसोडला। काकडीचे फारच गुणधर्म सुद्धा आहेत जे आपल्या तब्येतीला खूप फायदेशीर आहेत। उन्हाळा संपत आला की घरातल्या बाईची लगबग सुरू होते ती लोणचं घालण्याची। अशीच लगबग सुरू होती मुलुंडमध्ये लोणचं महोत्सवामध्ये। पेपर ग्लास किंवा प्लास्टिक ग्लासचा वापर होतो, त्याच्यापासून आपण एक तोरण बघूयात। काही अशा एक्सरसाइज घेऊन आली आहे जेणेकरून तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम अजून जास्त स्ट्रॉंग होईल, छान होईल। उन्हाळ्याचे दिवस हे आरोग्याच्या दृष्टीने खरोखरच त्रासदायक असतात। खास करून मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रचंड उष्णतेचा त्रास होतो आणि मला खात्री आहे की आपल्यातल्या असंख्य जणांना सध्या हा त्रास नक्की होतो। पण यावरती काही भाज्यांच्या माध्यमातून किंवा फळांच्या माध्यमातून सुद्धा मात करता येऊ शकते। अशीच एक फळभाजी म्हणजे काकडी। या काकडीचे फक्त उन्हाळ्यासाठीच नाही तर एकंदरीतच आरोग्यासाठी भरपूर फायदे। तेच फायदे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव जान्हवी कांबळे। आज आपण काकडीबद्दल बोलणार आहोत। उन्हाळ्यात ठिकठिकाणी आपल्याला काकडी पाहायला मिळते आणि आपण काकडी घेऊन खातो सुद्धा। पण काकडीचे फारच गुणधर्म सुद्धा आहेत जे आपल्या तब्येतीला खूप फायदेशीर आहेत। त्यामुळे आपण काकडीचं सेवन केलंच पाहिजे। उन्हाळ्यात चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळे, चामखीळ वगैरे होतात, त्यामुळे काकडीचे चकते करून ते चेहऱ्यावर चोळावे आणि 10 ते 15 मिनिटं ठेवावे, नंतर धुवून टाकावे। त्याने फायदा होतो। काकडीमध्ये कॅलरीज फारच कमी प्रमाणात आहेत, त्यामुळे त्याचं सेवन केल्यामुळे लठ्ठपणा दूर करण्यास त्याचा फायदा होतो। जागरण, अतिवाचन किंवा अतिमद्यपानामुळे डोळे लाल झाले असल्यास काकडीचे चकते करून ते डोळ्यावर ठेवावे व रुमालाने बांधून रात्रभर तसेच झोपावे। सकाळी उठल्यावर तो लालपणा पळून गेलेला दिसेल। अंगावर सूज आली असेल तर काकडीचा रस अंगावर चोळल्याने ती सूजही उतरून जाते। संधिवातासारख्या आजारावर काकडी एक उत्तम उपाय आहे। काकडीचा आपण फेस पॅकही बनवू शकतो। अर्धी काकडी घ्यावी व त्यात 1 चमचा दही मिक्स करून मिक्सरमधून काढून ती पेस्ट चेहऱ्याला 15 ते 20 मिनिटं लावावी व नंतर धुवून टाकावे। उन्हामुळे चेहरा काळा पडला असेल, काळवंडला असेल तर तो स्वच्छ होतो, चेहरा स्वच्छ होतो, तजेलदार वाटतो आणि चेहरा मऊ होतो। ज्यांना लघवीचा त्रास होत असेल, लघवी वाटे रक्त येत असेल तर त्यांनी काकडीचं सेवन केल्यामुळे हा त्रासही बरा होऊन जातो। त्यामुळे काकडी ही सेवन करणं आपल्या तब्येतीसाठी खूपच चांगलं आहे। आपल्या शरीराला थंडावा प्रदान करतं, म्हणून उन्हाळ्यात नियमित काकडीचं सेवन करा।